नवीन वर्षात शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासा. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर. अशा प्रकारच्या व्हिडिओज सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यूट्यूबवरती काही यूट्यूबरनी 2017च्या ऑडिओ क्लिप आणि आताच्या व्हिडिओ क्लिपला एडिट करून शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी झाला आणि त्यासाठी 34,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली. अशा प्रकारचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावरती व्हायरल केला आहे. मित्रांनो, खरंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफी झाला आहे का? आणि जर झाला असेल तर कोणत्या शेतकऱ्यांचा? आणि हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्जमाफी संदर्भात नेमकं काय म्हणाले, हे सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत. त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आपल्या चॅनलवरती तुम्हाला असाच नवनवीन व्हिडिओ भेटत राहणार आहे. चला मग मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जी आपल्या काळात होती ना देवेंद्रजी, 2017 मध्ये देवेंद्रजींनी त्यांच्या काळात, मी होतो सरकारमध्ये, आपल्या सरकारमध्ये, सुनील बोलतोय, आपल्या सरकारमध्ये, तर 44 लाख शेतकऱ्यांना 18,762 कोटी इतका कर्जमाफीचा लाभ त्यावेळेस दिला होता. परंतु सॉफ्टवेअर मध्ये त्रुटी निर्माण झाल्याने 6,56,000 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते. या 6,56,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी जी आहे ती वंचित राहिले होते. ही देखील खरं म्हणजे ही वास्तविक या आधीच्या सरकारने, महाविकास आघाडी सरकारने जे राहिलेले जे 6,56,000 शेतकऱ्यांना पैसे द्यायला पाहिजे होते. अरे सरकार गेलं ना. आणि त्यामुळे खरं म्हणजे या योजनेमध्ये तत्कालीन सरकारच्या कानापर्यंत किंवा कानावर जाऊन सुद्धा कानाडोळा झाला असेल, कानाडोळा केला असेल. परंतु अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी सांगू इच्छितो, मी या ठिकाणी त्याबाबत घोषणा करू इच्छितो की 6,56,000 वंचित शेतकऱ्यांना ते पैसे आम्ही देणार. मी माहिती घेतली, डीबीटी पोर्टल बंद होते. युबीटीच्या काळात डीबीटी बंद होते. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी विजयराव कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये देण्याचा निर्णय झाला होता. बरोबर आहे, 50,000 रुपये निर्णय देण्याचा मागच्या सरकारने घोषणा केली. परंतु अध्यक्ष महोदय, त्यासाठी तरतूदच केली नव्हती. जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी जे आहेत त्यांचे पैसे आम्ही त्याची पूर्तता करतोय, तेही वाटतोय. 2017 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना या योजनेअंतर्गत 44 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी झाला होता. आणि या 44 लाख शेतकऱ्यांमधून 6,56,000 शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहिले होते. त्या शेतकऱ्यांना आता एकनाथ शिंदे सरकार कर्जमाफीचा लाभ देणार आहे. म्हणजे जे शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीपासून वंचित राहिले होते, ते शेतकऱ्यांच्या आता कर्जमाफी होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.